बार्टी आणि सारथीला झुकतं माप आणि कुठेतरी महाज्योतीकडे पाठ, असं काही राज्य सरकारचं चाललं आहे काय? हा प्रश्न याच्यासाठी उत्पन्न होतो आहे कारण विजय वडेट्टीवार जे ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत त्यांनी हा मुद्दा उचललेला आहे आणि आता आपल्यासोबत महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले PhDचे संशोधक विद्यार्थी जे महाज्योतीकडसोबत नोंदणीकृत आहेत ते आलेले आहेत. आपण कुठून आलात आणि काय मुख्य मुद्दा आहे? म्हणजे आपण म्हणताय की दोन्हीकडे कुठेतरी दुजाभाव सुरू आहे. नमस्कार सर, मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तर सरकार 100% दुजाभाव करत आहे सर. आम्हाला इतक्या लांब डॉक्युमेंटसाठी नागपूरला यावं लागतं. आम्हाला महाज्योतीची फक्त एकच बिल्डिंग आहे, ती पण नागपूरमध्ये समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये एकच खोली महाज्योतीची अशा पद्धतीची एक बिल्डिंग आहे. आणि महाराष्ट्राच्या सर्व प्रशासकीय विभागात सारथीच्या आणि बार्टीची सर्व कार्यालय आहेत आणि विभागीय कार्यालय आहेत. हां, आणि आम्हाला फक्त नागपूरचं एकच आहे. आणि आम्हाला काही जरी घडलं, त्रुटी निघाली, काही जरी झालं तरी आम्हाला नागपूरला यावं लागतं. रत्नागिरी असू दे, कोल्हापूर असू दे, लांब लांबून जिथून जेवढे विद्यार्थी महाज्योतीचे आहेत त्यांना नागपूरला यावं लागतं एवढ्यासाठी. त्यामुळं आमच्यावरती अजून वेगवेगळ्या पद्धतीनं सर दुजाभाव केला जात आहे. दुजाभाव केला जातोय, काही उदाहरण आहे तुमच्याकडे थोडक्यात सांगा. दुजाभाव केला जातो. 11 ऑक्टोबर 2024चा निर्णय होता, शासन निर्णय, की सारथी बार्टी महाज्योती 2023 असली नोंदणी देण्याकडून फेलोशिप सारथी आणि बार्टीला दिली जाते, महाज्योतीला दिली जात नाही. हे एक समांतर निर्णय. हा कुठला न्याय आहे तुमचा? एकीकडे सारथीला तुम्ही हजारो कोटींचा निधी देताय आणि इकडे महाज्योतीला निधी देत नाही. जरवेळी सारथीला जर निधी देताना तुम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर करताय आणि महाज्योतीला दरवेळी अधिवेशनात बघू पुरवणी मागून नाही, 4-5 वेळा पुरवणी मागणी दिली आहे, त्यामध्ये अजूनही निर्णय झाला नाही. हा जाणून बुजून अजित पवार साहेब OBC समाजावर अन्याय करताय. तुम्ही मतं मागताना एकावेळी सगळ्या समाजाची तुम्ही एकच मत आहे ना सगळ्यांना, मग हा निर्णय कुठे जातोय तुमचा यांच्यावरचा? अजित दादा अर्थमंत्री आहेत, ते दुजाभाव करतायत असं तुमच्या सहकार्यांचं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं? सर, आज 11 ऑक्टोबर 2025 आहे आणि मागच्याच वर्षी 11 ऑक्टोबर 2024ला एक GR आला, ज्याच्यामध्ये सारथी बार्टी आणि महाज्योतीला नोंदणी दिनांकापासून 2023 बॅचच्या विद्यार्थ्यांना पूर्ण फेलोशिप देण्यात येईल असा निर्णय आला. सारथी आणि बार्टीला पुढच्या 3 महिन्यामध्ये लगेच त्यांना निधी वितरित केला. सर्व विद्यार्थ्यांच्या अकाउंटला फेलोशिप जमा झाली. परंतु आमचे महाज्योतीचेच 900 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ती नोंदणी दिनांकापासून आजही फेलोशिप दिलेली नाही आहे. 1 वर्षानंतर. आपण काय म्हणतो? सारथीला नोंदणी दिनांकापासून जर तुम्ही पैसे जमा करत असाल आणि महाज्योतीची जिथं तेवढी 54% लोकसंख्या आहे आणि त्यांना म्हणजे तुम्ही नोंदणी दिनांकापासून पैसे देत नाही, सेम GR काढलात तरी पण तुम्ही त्यामुळे काय अडचण होते? काय अडचण होते? त्यामुळे आम्हाला म्हणजे माझं विषय वनस्पतीशास्त्रामध्ये मी ज्वारीवर रिसर्च करत आहे आणि आता माझं 4th इयरमध्ये आहे मी, आणि मला फक्त लास्ट 1 इयरच्या फेलोशिप अमाऊंट जमा झाली आहे आणि आधीपासूनचं माझं आत्तापर्यंत माझं 7 to 8 लाख खर्च झाला आहे. मग त्याच्यामुळे मला म्हणजे माझं रिसर्च आणि त्यामुळे माझे स्क्रीनिंगचे काही रिझल्ट्स थांबलेत. त्याच्यामुळं मला खूप मानसिकदृष्ट्या म्हणजे संशोधनमध्ये जे पण आहे म्हणजे संशोधनचं काम बघायचं आणि इकडं हे बघायचं फेलोशिप जे आम्हाला जमा होत नाही वेळेवर. आणि आम्हाला बायोमेट्रिक पण कंपल्सरी आहे आणि एवढे त्रुटी काढतात आम्हाला. आणि जिथे सारथीला बायोमेट्रिक पण कंपल्सरी नाही आहे आणि त्यांचे नीट रिपोर्ट्स पण चेक केले नाही जात आणि त्यांना ॲट द टाईम सगळे पैसे जमा केले जात आहेत. आणि माझ्या आपण कुठून आलात आणि दुजाभाव होतोय असं वाटतं आपल्याला? मी आकाश इंगवले, मुंबई विद्यापीठातून आलेलो आहे. माझा जो टॉपिक आहे तो सोशो इकॉनॉमिक स्टडी ऑफ लोहार ट्राईब इन महाराष्ट्र स्टेट. पूर्ण महाराष्ट्रावर अभ्यास आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो, हा जो GR आहे 25 जुलै 2024चा GR आहे. याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की सारथी, बार्टी, महाज्योती ह्या तिन्ही संस्थेचे जे निकष आहेत ते समान राहतील. जर तुम्ही एकीकडे म्हणताय समान धोरण लावताय पण निधी वितरणाबाबत तुमचा कुठलाही समानता दिसत नाही. सारथी संस्थेला पूर्ण PhDच्या विद्यार्थ्यांना पूर्ण निधी वितरित केलेला आहे, तेही एका टप्प्यामध्ये. परंतु महाज्योती संस्थेला अजूनही 11 ऑक्टोबरचा GR आहे. हा 11 ऑक्टोबरचा GR आज 1 वर्ष पूर्ण झालं तरी देखील आजपर्यंत पैसे आलेले नाहीत विद्यार्थ्यांच्या खात्यावर. मग ह्याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न विद्यार्थी उचलत आहेत. कारण मुख्य म्हणजे कित्येक GR ते दाखवत आहेत आणि त्यांचा सवाल आहे, अजित पवार अर्थमंत्री आहेत पण ते कुठेतरी दुजाभाव करतायत का आणि मुख्यमंत्री या सगळ्यांकडे कधी लक्ष देणार आहेत? कारण त्यांच्याकडनंच अपेक्षा आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.